पोटाचा घेर देखील वाढलेला आहे आणि शरीर पण खूप जडजड लागतं. दिवसभर काम करून खूप थकवा येतो, रात्रीची शांत झोप पण लागत नाही. या गोष्टी जर तुमच्या सोबत होत असतील ना, तर मी आज एवढ्या छान छान अशा योगाच्या प्रॅक्टिस दाखवते. या प्रॅक्टिस जर केल्या तर शांत झोपही लागेल, पोटाचा घेर पण कमी होणार आहे आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी उठून ऍक्टिव्ह पण राहणार अजून काम करण्यासाठी. तुम्ही घरातलं काम करा, शेतीतलं करा, ऑफिसला जा, कुठेही करा, पण रात्री झोपायला जाताना जर या प्रॅक्टिस केल्या ना, तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येणार आहे. तर कधीपासून करायच्या, तर जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघताय ना तेव्हापासून स्टार्ट करा. तर कोणत्या अशा प्रॅक्टिस आहेत, जेवण झाल्यावरती झोपायला जातोय, तुम्ही जेवण झाल्यावरती अर्ध्या तासाने झोपायला जाताय, तुम्ही एका तासाने झोपायला जाताय, तेव्हा तुम्ही या प्रॅक्टिस करा. कमीत कमी 10 मिनिटं स्वतःसाठी. 24 तासात 10 मिनिटं काढणं काही कठीण नाहीये, ठीक आहे. तर या प्रॅक्टिस केल्याने खूप चांगला रिझल्ट येणारच आहे. काय करायचं आहे, सर्वप्रथम जर तुम्ही जेवण झाल्या प्रॅक्टिस करताय तर मग तुम्हाला वज्रासन मध्ये थोडंसं बसायचं आहे. या पोझिशन मध्ये बसायचं आहे आणि 5 मिनिटं, 2 मिनिटं किंवा 3 मिनिटं हीच पोझिशन ठेवायची आहे. आता ही पोझिशन केल्याने काय होतं, आपलं डायजेशन मजबूत होतं, खाल्लेलं पचतं आणि सकाळी पोट साफ होण्यासाठी आपल्याला चांगली मदत होते. आणि जर सकाळी सकाळी पोट साफ झालं तर आपण दिवसभर फ्रेश राहतो. आता ही प्रॅक्टिस केली 3 मिनिटं 5 मिनिटं तुमच्या टाईमनुसार. आता जेवण झालेलं आहे आणि झोपायला जायचंय, तर या पोझिशन मध्ये यायचं आणि तिथली आसन करायचं. कमीत कमी 1 मिनिट तरी हे आसन झालं पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता इथे पाय लांबून द्यायचे. सॉरी, या पोझिशन मध्ये तुम्हाला तुमचे पाय ठेवायचे आहेत. तुमचे इथे कोर्स मसल्स आहेत ना, ते त्याच्यावरती प्रेशर आलं पाहिजे. टाकांना या पोझिशन मध्ये ठेवायचं, पायाला हात इथे ठेवायचे या पोझिशन मध्ये आणि थोडंसं इथे हाताला असं नेऊन होल्ड करायचं. पहिले पोझिशन होल्ड मध्ये थांबायचे श्वास भरून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. फक्त हे होल्ड केल्याने पूर्ण बॉडीवरती प्रेशर येतं, खाल्लेलं पण पचतं. आता इथून ही पोझिशन 1 2 खाल्लेलं आहे तर जास्त उतल तर आपण करू शकत नाहीये, तर ऍटलीस्ट तुम्ही ही प्रॅक्टिस आरामात करू शकता. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. होल्ड करायचं वरती, नमस्कार पोझिशन, पूर्ण बॉडीवरती प्रेशर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स. या पोझिशन मध्ये यायचं आणि इथे थोडंसं या पोझिशन मध्ये जायचं आणि पायाच्या पंजाला पकडायचा प्रयत्न करायचा आणि होल्ड. वापस 20 काउंट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. हात साईडला न्यायचे, पाय ह्याच पोझिशन मध्ये ठेवायचा प्रयत्न करा आणि थोडंसं हाताला अंतर इतकं, ठीक आहे. 1 2 3 4 5 6. प्रयत्न असा असेल की आपला शोल्डर आपल्या कानाला टच झाला असेल आणि आपला हात असा गेला असेल. तुम्ही फक्त असं असं करून फायदा नाहीये. जशी पोझिशन आहे तशीच प्रॅक्टिस करा. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि रिलॅक्स.
आता इथे हाताची मुठ्ठी करायची आणि पूर्ण समोर खेचायचं अप्पर बॉडीला आणि मागे खेचायचं श्वास भरत, श्वास सोडत समोर. हाताला वाकवायचं नाही, इथे हाताला असं करायचं नाही, हात आपले असेच राहतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता ही प्रॅक्टिस झाली. आता पोटाला काय करायचं, थोडंसं नारळ तेल आणि झेंडू बाम घ्यायची आहे आणि अशी लावायची दोन्ही हातांनी आपल्या पोटाला. या पोझिशन मध्ये मसाज करायची खालच्या साईडला. 1 2 3 4 पायाची पोझिशन हीच ठेवायची. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता काय करायचं, इथे हळूहळूनी टॅपिंग टॅपिंग टॅप 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 करायचं आपल्या पोटाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स. आता काय करायचं, वापस बटरफ्लाय पोझिशन मध्ये यायचं आणि इथे बटरफ्लाय करायचं. सुखासन मध्ये बसायचं. आता शांत झोपेसाठी आपल्याला कमीत कमी रोज 3 मिनिटं अनुलोम विलोम करायचं. या पोझिशन मध्ये ह्या हाताला, ह्या पोझिशन मध्ये ह्या हाताला. सुखासन मध्ये बसा, अर्ध पद्मासन मध्ये, फुल पद्मासन मध्ये, जसं कम्फर्टेबल आहे तसं. तर मी इथे अर्ध पद्मासन मध्ये बसते. या पोझिशन मध्ये कंटिन्युअसली आपल्याला अनुलोम विलोम करायचं आहे 3 मिनिटं. उजवी नाकपुडी आपल्याला बंद करायची आणि डावीने श्वास भरायचा. डावीने भरलेला श्वास उजवीकडनं सोडून वापस उजवीकडनं श्वास भरायचा. डावीकडनं सोडलेला आहे, वापस डावीकडनंच भरायचा. हे कंटिन्यू आपल्याला 3 मिनिटं करायचं. शांत झोप लागते आणि बॉडी रिलॅक्स होते. रिलॅक्स. हाताला रफ करायचं, डोळ्याला गरम हात लावायचे, चेहऱ्याला गरम हात लावायचे, कानाला लावायचे, पूर्ण बॉडीला हात गरम फील झाले पाहिजे आणि थंडगार पाण्याने चेहरा धुवायचा, फ्रेश व्हायचं आणि मोबाईलला लांब करायचं. कमीत कमी झोप चांगली पाहिजे असेल ना, तर झोपेचं आणि मोबाईलचं अंतर कमीत कमी 1 ते 1.5-2 तास पाहिजे. पण इतकं नसेल होत तर कमीत कमी 1 तासाच्या अगोदरच मोबाईल बाजूला ठेवून द्यायचा आणि झोपायचा प्रयत्न करायचा. 2-3 दिवस तुम्ही या गोष्टी केल्या तर तुम्हाला इतकं म्हणजे बॉडी पण हलकी होणार, तुम्ही ऍक्टिव्ह पण खूप जास्त होणार, पॉझिटिव्ह फील करणार स्वतःच्या बॉडीला आणि एकदम असं आनंदी खुश राहणार तुम्ही दिवसभर या गोष्टी करून. तर बघा, खूप चांगला रिझल्ट मिळतो. पोटाचा घेर तर कमी झालाच म्हणून समजा, बाकीच्या गोष्टींसाठी खूप जास्त फायदा भेटतो. आता ह्या गोष्टी करतोय तर थोडं जास्त पाणी प्यायचं दिवसभर, बॉडी हायड्रेट ठेवायची. झोप तर आपल्याला चांगली येणारच आहे आणि स्ट्रेस आपला हळूहळू कमी होत जाणार आहे. तर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल, लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया असं छानच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.